हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। तर संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्यामुळे व्यवसायासोबतच करिअर मध्ये सुद्धा प्रगती होते। जर तुमच्याही आयुष्यामध्ये अनेक समस्या असतील तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करून पूजा केल्यामुळे तुम्हाला चांगलं फळ मिळत असतं। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही बुधवारी 18 डिसेंबरला सकाळी 10:06 सुरू होणार आहे आणि गुरुवारी 19 डिसेंबरला सकाळी 10:02 संपणार आहे। तर अशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थीचं व्रत हे 18 डिसेंबरला म्हणजेच उद्या बुधवारी केले जाणार आहे। तर या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात। श्री गणेशाला संकट तारणारा म्हटलं जातं आणि त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतात। तर हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते आणि श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तर या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर उद्या बुधवार वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी, तर या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावायचा आहे एक दिवा। त्यामुळे मुलांचे सर्व दोष, विघ्न, संकट, अडचणी नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात, नोकरीत आणि व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल। मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि मुलांच्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील। तर असा हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे, कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। पुढे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके, बुद्धिदाता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, मंगलदाता, देवता आणि संकटमोचक मानले जातात। गणेशाची आराधना करण्यासाठी खूप कठीण असे नियम मानले जात नाहीत। गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात। जो व्यक्ती भक्तिभावाने, श्रद्धेने त्यांची पूजा, आराधना आणि उपाय करतो, सेवा करतो, त्या व्यक्तींवरती गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात। आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेतच, पण विद्येचे देवता सुद्धा मानले जातात। सर्व देवतांमध्ये अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता म्हणून गणपती बाप्पा हे ओळखले जातात। तर या दिवशी मुलांसाठी काही खास करून उपाय जे आहेत तर ते केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत। हळदी, कुंकू आणि चंदन लावून त्यांची पूजा करायची आहे। त्यांना जास्वंदाचं फूल हे अतिशय प्रिय आहे, जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत। मोदक, लाडू तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता किंवा तुम्ही अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा ठेवला तरीही चालेल। यानंतर ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला जो उपाय करायचा आहे तर जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेता आणि बाप्पांना प्रसन्न केल्यानंतर जर तुम्ही हा उपाय केला तर त्या उपायांचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। तर आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर पहा, उपाय तुम्ही बुधवारच्या सकाळी सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला सकाळी नाही वेळ मिळाला किंवा नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी सुद्धा हा उपाय करू शकता। आता सकाळी हा उपाय जर तुम्ही करणार असाल तर 12 वाजण्याच्या आधी हा जो दिवा आहे तर तो मुलांसाठी लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर सायंकाळी तुम्ही 6 नंतर 9:30 वाजेपर्यंत रात्री हा जो दिवा आहे तर आपल्या मुलांसाठी लावू शकता। आता हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी, म्हणजे तुम्ही सर्वांसाठी, मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा हा उपाय करू शकता। घरामध्ये लहान मुलं जी असतात तर ती सतत हट्टीपणा करत असतात, सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा सतत किरकिरेपणा करत असतात, सतत आजारी पडत असतात। कधी मुलं जेवण सोडून देतात, सतत मुलांना नजर दोष लागत असेल तर ती दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता।
आता जी मुलं मोठी आहेत, शिक्षण घेत आहेत, भरपूर अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल, बऱ्याच वेळेला आपली मुलं खूप अभ्यास करतात आणि जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही, मुलांना त्यावेळेला काहीही आठवत नाही, त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला मुलांना अभ्यास सुद्धा करावासा वाटत नाही। तसेच काही मुलांच्या बाबतीत असंही असतं की काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती, पण अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला, अचानकपणे मुलांचं लक्ष हे दुसरीकडे केंद्रित झालेलं आहे, किंवा मुलं शिकलेली आहेत, मुलं मुली शिकलेली आहेत, त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाहीये, किंवा शिकलेले मुलं मुली आहेत पण त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही। तसेच ज्यांची मुलं बाहेरगावी शिकत आहेत, बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण व्हावं, ज्या कामासाठी मुलं तिथं गेली आहेत त्यामुळे त्यांना यश मिळावं असं सुद्धा प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं, आणि म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर तुम्हीही घरी राहून हा उपाय मुलांसाठी करू शकता। अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे, तर तुम्ही मुलांसाठी हा उपाय नक्की करा। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे समजलंच असेल। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे, मातीची पणती तुम्हाला घ्यायची आहे। मातीच्या पणतीमध्ये सकारात्मक लहरी या इतर दिव्यांपेक्षा खूप जास्त असतात। दिवा घेताना चांगला पाहून घ्या, खंड पडलेला खराब झालेला दिवा घेऊ नका। अगोदर तुम्ही वापरलेला असला तरीही चालेल, फक्त फुटलेला किंवा खराब झालेला दिवा घेऊ नका। यानंतर या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। जर मोहरीचं तेल नसेल तुमच्या घरात तर जे तेल तुम्ही पूजेसाठी वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे, आणि थोडीशी पिवळी मोहरी या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे। पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा टाकली तरीही चालेल। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे। जेव्हा तुम्ही ही 2 वातींची मिळून एक वात बनवणार आहात तर तेव्हा त्याला कोरडच हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे, म्हणजे ती वात जी आहे तर ती तुम्हाला थोडीशी लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे। यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि तूप आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक त्या प्लेटमध्ये काढायचं आहे। त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे, आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायचा आहे। त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये 5 काळी मिरी टाकायचा आहेत, अखंड 5 काळी मिरी घ्यायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहेत। यानंतर 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूरच तुम्हाला घ्यायचा आहे, नसेल तर इतर कोणताही कापूर तुम्ही घेऊ शकता। यानंतर हा कापूर सुद्धा तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे, धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 वेळेला पठण करा। 11 वेळेला तुम्हाला जर पठण केलं तर त्याचं तुम्हाला पटकन आणि खूप जास्त प्रमाणामध्ये फळ हे प्राप्त होईल, पण जर तुम्हाला इतकं करणं शक्य नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही 1 वेळेला पठण केलं तरी सुद्धा चालेल। यानंतर 1 वेळेला आपल्याला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, तर या 2 सेवा करायला फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात। तर या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत, आणि जर तुमची मुलं तुमच्या जवळ असतील, मुलांना लिहिता वाचता येत असेल तर मुलांकडनं तुम्ही या सेवा करून घ्या। मुलांना जर करणं शक्य नसेल तर स्वतः आई किंवा वडिलांनी सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांकडे आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांचं संकट विघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला गेलेली आहेत तर त्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करायचा आहे। जर घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला 2 वेगवेगळे दिवे लावायचे आहेत। 2 मुलांसाठी एक दिवा तुम्हाला लावता येणार नाही। घरात मासिक धर्म आणि सूतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका। यानंतर तुम्ही पुढच्या चतुर्थीपासून हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आता हा दिवा आपण चतुर्थीपासून लावायला सुरुवात करणार आहे, तर पुढे 21 दिवस आपल्याला कंटिन्यू हा दिवा जो आहे तर तो असाच लावायचा आहे। सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये बाप्पांसमोर हाच दिवा ठेवायचा आहे। फक्त या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती, त्याचबरोबर काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत। तर या 2 वस्तू फक्त तुम्हाला दिव्यामध्ये नवीन टाकायच्या आहेत, आणि याच पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। यामध्ये असणाऱ्या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या हवेमध्ये विरघळून जातात किंवा त्या जळतात, त्यामुळे तुम्हाला कापराच्या वड्या बदलण्याची गरज नाही, पण तुम्हाला 5 काळी मिरी आहेत तर ते दररोज बदलायचे आहेत। 21 दिवस तुम्ही हा उपाय मुलांसाठी करून पहा, आणि स्वतः त्यांच्यामध्ये तुम्हाला अनुभव हा घेता येईल। काही दिवसातच मुलांची जी काही प्रगती थांबलेली होती तर ती प्रगती चालू होईल। मुलांचे जे काही दोष होते तर ते संपूर्णपणे दूर होतील, आणि त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करा। काही दिवस तुमचे गेले तर ते दिवस तुम्ही सोडून
हा उपाय कंटिन्यू पुढे करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि या 21 दुर्वा तुम्हाला हळदीमध्ये बुडवायच्या आहेत आणि त्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। तर या दुर्वा सुद्धा तुम्ही मुलांच्या हातून जर अर्पण केल्या तर मुलांच्या प्रत्येक इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होतात। वर्षातली शेवटची चतुर्थी आहे, या दिवशी जर मुलांनी हा उपाय केला तर येणारं वर्ष हे मुलांना सुखाचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जाईल। नवीन वर्षामध्ये मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल। म्हणून अशा 21 दुर्वांचा उपाय सुद्धा तुम्ही उद्या चतुर्थीच्या दिवशी अवश्य आपल्या मुलांकडनं करून घ्या किंवा आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।